गडिंग्लज हलकर्णी भागातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गंगाधर होसकट्टी यांनी अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे। या निर्णयामुळे चंदगडच्या राजकीय वातावरणात नवी दिशा मिळालेली आहे। डॉक्टर होसकट्टी यांच्या पाठिंब्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे चंदगड प्रतिनिधी रवी पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधला। चला तर मग जाणून घेऊया डॉक्टर होसकट्टी यांच्या विचारांचा हा संवाद। गडिंग्लज हलकर्णी मतदारसंघा जिल्हा परिषद मतदारसंघातील सदस्य गंगाधर होसकट्टी आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया की ही चंदगड मतदारसंघाची निवडणुकीची रणधुमाळी कशा पद्धतीने चाललेली आहे आणि आपला पाठिंबा कोणा सोबत असणार आहे आणि कशा का असणार आहे आणि त्यांचं कार्य काय असणार आहे। या तुम्ही चंदगड मतदारसंघाचे जे युवा तडफदार नेतृत्व ज्यांच्यामध्ये आहे आणि त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आलेला तुमची काय भूमिका असणार आहे? मी डॉक्टर गंगाधर बाळाप्पा होसकट्टी, हनबर गवळी समाज अखिल भारतीय संस्थेचा संचालक, आज चंदगड आजरा गडिंग्लज विधानसभा मतदारसंघामध्ये जे 5 उमेदवार रेसमध्ये आहेत त्यामध्ये आपले चंदगड सावर्डे या गावचे सुपुत्र माननीय शिवाजीराव पाटील साहेब यांनी गेले 2 वर्ष गोरगरीब समाजाला व तळागाळातल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कार्यक्रम निवडणूक जे आपले समाजाची सेवा करत आहेत ते जर परिस्थिती बघितली, आज त्यांच्या गेल्या 5 वर्षामध्ये केलेले सेवेची आज त्यांना पोचपावती मिळते आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये 23 तारखेला ते नक्कीच आमदार म्हणून मुंबई विधानसभेला जातील। पिण्याचं पाणी व शेतीला पाणी कमतरता असल्यामुळे शेतकऱ्यांना जगायचं मुश्किल होऊन बसलं होतं। आज भाऊनी आपल्या प्रयत्नाने आम्हाला व सदानंद हत्तरके यांना मुंबईपर्यंत नेऊन माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घालून दिली व पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आग्रहाची विनंती केली होती। आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या मतदारसंघाच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी माननीय कृष्णा खोरे महामंडळ कोल्हापूर यांना पत्र देऊन लवकरात लवकर ड्रोनद्वारे सर्वे करून हलकर्णी भागाचा पाण्याचा प्रश्न मिटवावा यासाठी त्यांनी पत्र पाठवलेलं आहे। जवळजवळ 75% आमच्या हलकर्णी भागातला पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे। आचारसंहिता संपल्या असती उरलेले काम पण पूर्ण होईल आणि आपल्या मतदारसंघाचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सुटेल या पद्धतीने भाऊंचं काम चालू आहे। आणि आपल्या मतदारसंघात किरकोळ हॉस्पिटल असू दे किंवा विद्यार्थी शिकला असू दे, विद्यार्थ्यांचा मेळावा, हॉस्पिटल आरोग्य मेळावा घेऊन बरेच समाजातील गोरगरीब जनतेला त्यांनी आधार दिलेला आहे। खरोखर आज ते श्रावण बाळ म्हणून घ्यायला काही हरकत नाही, एवढे त्यांची काम चालू आहेत। ही सगळी जनता आज आपल्या मतदारसंघामध्ये भाऊंनाच निवडून द्यायचं अशा पद्धतीने मतदारच त्यांना उचलून धरलेला आहे। त्यासाठी ते नक्कीच निवडून येतील, त्यात काय शंका नाही। एवढंच मी सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। KMM मराठी, रवी पाटील, चंदगड।